श्री पांडुरंगाष्टक. श्री पांडुरंगाष्टक हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेले आहे. हे अष्टक भगवान पांडुरंग यांच्या स्तुतीसाठी रचलेले असून भक्तिभाव, वैराग्य आणि अद्वैत तत्वज्ञान यांचा सुंदर संगम यात दिसतो. पांडुरंग हा मेघासारखा सुंदर असून कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत उभा आहे. त्याचे दर्शन झाले की सर्व दुःख नाहीसे होते. विठ्ठलाचे रूप शांत, करुणामय व भक्तवत्सल आहे. पंढरपूर हे एक फक्त शहर नाही, तर संतांची तपस्या, भक्तांची सेवा, नामस्मरण, योग, भक्ती व ज्ञान यांचा सुंदर असा संगम आहे. महायोग पीठ आहे. आदि शंकराचार्य रचित श्री पांडुरंगाष्टक. महायोग पीठे तटे भीमरथ्या. मूळ संस्कृत पूर्ण 8 ओव्या. शुद्ध मराठी अर्थ. श्री पांडुरंगाष्टक. महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. महायोगाचे अधिष्ठान असणारी भीमा नदी, तिच्या तीरावर ज्याला पंढरपूर म्हणतात, अशा क्षेत्री आईवडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. तडिद्वास सम्मील मेघावभासं. रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायासमन्यस्त्यपादं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विद्युतलतेसम अतिशय शोभिवंत असे वस्त्रे नेसणाऱ्या, निळ्या रंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या, अंगकांतीच्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या, परमचित्प्रकाशी, सर्वश्रेष्ठ तसेच भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून उभा आहे अशा परमब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. प्रमाणं भवाब्देरिदं मामकाना. नितंभकराभ्याधृतो येन तस्मात्. विधातुर्वसत्तये धृतो नाभिकोश. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शवतात की मला शरण येणाऱ्या भाविकांना भवसागर किती खोल आहे, तर कमरे एवढाच आहे असे आपल्या भक्तांना दाखवण्याकरता ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत आणि ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ज्याने नाभिकोश धारण केलेला आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. स्फुरत्कौस्तुभालं कृन्तकण्ठदेशे. श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं. शिवं शान्तमिन्द्रं वरं लोकपालं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गळ्यात दैदिप्यमान कौस्तुभमणी धारण केल्याने अतिशय शोभायमान दिसणाऱ्या, ज्याच्या बाहूवर बाजूबंद शोभत आहेत आणि ज्याच्या हृदयात लक्ष्मी निवास करते आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं. लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरद ऋतूमध्ये कोजागिरीला चंद्राचे पूर्ण बिंब जसे मोहक दिसते, तसे अत्यंत रमणीय असे मुखचंद्र असलेल्या आणि ज्याच्या मुखावर सदा सुहास्य विलसते आहे, कानात शोभणाऱ्या कुंडलांची कांती ज्याच्या गालावर झळकते आहे आणि ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त रंगाचे आहेत, तसेच ज्याचे नेत्र अमृतरूपी कमलनयन आहेत, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो.
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घे त्रिभङ्गाकृतिबर्हमाल्यावत्सं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम. ज्याच्या मस्तकावरील मुकुटांच्या कांतीने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, सर्व देवता ज्याची दिव्य व अनमोल रत्ने अर्पण करून पूजा करतात आणि ज्याने गुडघ्यावर रांगणाऱ्या त्रिभंगाकृती बालकृष्णाचे रूप घेतले आहे, तसेच ज्याच्या गळ्यात वनमाला आहे व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवारुन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम. सर्व विश्वाला व्यापून राहणाऱ्या, दिव्य वेणुनाद करत फिरणाऱ्या, ज्याचा कोणालाही अंत लागत नाही व सहज लीलेने गोप वेश धारण करणाऱ्या, गायीच्या कळपाला आनंद देणाऱ्या, अतिशय गोड मधुर हास्य मुद्रा आहे, ज्याची अशा पांडुरंगास मी नमस्कार करतो. अजं रुक्मिणी प्राणसंजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्ना प्रपन्नार्तिहरं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम. ज्याला जन्म नाही, जो आजन्म आहे, असा रुक्मिणी मातेचा प्राणाधार असलेल्या, भक्तांचा परम विश्रामधाम असलेल्या, शुद्ध कैवल्य तसेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती अशा 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, निरंतर प्रसन्न असलेल्या, शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या व देवतांचाही देव असलेल्या अशा पांडुरंगास मी नमस्कार करतो. इति श्रीमद शंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टक संपूर्णम वरील अत्यंत पुण्यदायक असे पांडुरंग अष्टक स्तोत्र जो कोणी भक्त एकाग्र चित्ताने प्रेमाने नित्य पठन करेल, तो अंतकाळी भवसागर सहजगत्या तरून जाईल आणि ज्याला परब्रह्मरूपी श्रीहरी पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल. श्री पांडुरंगाष्टक. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायासमन्यस्त्यपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकाना नितम्भकराभ्याधृतो येन तस्मान् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घे त्रिभङ्गाकृतिबर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवारुन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्ना प्रपन्नार्तिहरं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.